परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होतंय। निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होईल आणि निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। राहुल जोरी आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। राहुल, महत्त्वाची अपडेट, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी आता 12 मेला मतदान होईल। अगदी खरं तर विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी अखेर निवडणूक कार्यक्रम जो आहे तो जाहीर झालेला आहे। एकंदरीत बघितलं तर 12 मेला म्हणजे येत्या महिन्यात अगदी काही दिवसातच म्हणलं तरी हरकत नाही, येत्या महिन्यात या 9 जागांसाठी मतदान होईल। भाजप महायुतीच्या वाटेला जवळपास यातल्या 7 जागा ह्या येण्याची शक्यता आहे। एकंदरीत बघितलं तर महाविकास आघाडीच्या वाटेला फक्त एकच जागा येईल, मात्र वाटा जर बघितला तर 5 जागा भाजपच्या वाटेला, 2 जागा राष्ट्रवादी आणि 2 जागा या शिवसेना शिंदे गटाला जाऊ शकतात। साधारण 1 जागा ही फक्त महाविकास आघाडीला मिळू शकते। त्यामुळं 9वी जागा ही निवडणूक जर लढवली गेली तर मग मात्र राष्ट्रवादीला 1 जागा अतिरिक्त मिळणार का? दुसऱ्या बाजूला जर निवडणूक होण्याची वेळच आली तर मात्र नेमकं कोण यापुढे आपला 9वा उमेदवार देणार? कारण एकंदरीत जर बघितलं तर मतांची आकडेवारी संख्याबळाचा जर विचार केला तर मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जी आहे ती सर्वाधिक आहे। त्यामुळं ज्याच्या वाटेला जागा येत आहेत, ज्याच्या संख्याबळानुसार जागा येत आहेत त्यानुसारच शक्यतो ही निवडणूक